नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सध्या आपण उभा आहोत ते म्हणजे जायकवाडी प्रकल्प हा. आणि या जायकवाडी धरणाचे आज 6 सप्टेंबर 2025 आजची अपडेट अशी आहे की या जायकवाडी धरणाच्या या 27 वक्र दरवाजापैकी 18 वक्र दरवाजे हे अर्धा फुटाने वर करून यामधून साधारणपणे 9000 क्युसेस इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की या 2025मध्ये या धरणामधून दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची वेळ आली प्रशासनावरती. या ठिकाणी 26 तारखेपासून 26 ऑगस्ट 2025 पासून तर आज 6 सप्टेंबर 2025 सलग 10 दिवसापासून हा पाण्याचा फ्लो किंवा या धरणातून पाणी सोडलं जात आहे. ही एक आनंदाची बाब आहे. समोर बघताय आपण. आणि ही गोदावरी नदी ही दुथडी भरून या ठिकाणी वाहत आहे. मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो आज फार आनंदाचा दिवस आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे गणरायाचं उत्साहात आगमन झालं त्याची सांगता आज या ठिकाणी 6 सप्टेंबर रोजी विसर्जनाने या ठिकाणी होत आहे. आणि पैठण शहर व पैठण शहराच्या परिसरातील साधारणपणे 80 ते 90% गणपतीचं विसर्जन याच पुलावरून या ठिकाणी केलं जातं. आणि उर्वरित राहिलेले जे 10% गणेश मंडळ आहेत, जे मानाचे गणेश मंडळ आहे पैठणचे, ते मात्र संध्याकाळी मिरवणुकीमधून ही मिरवणूक साधारणपणे रात्रभर चालते आणि सकाळी विसर्जन हे नाथ मंदिराच्या पाठीमागे जे गोदावरी नदी वाहते त्या ठिकाणी केलं जातं. परंतु पैठण शहर व शहर परिसरातील बाकीच्या 80 ते 90% गणरायाचं आज या ठिकाणी विसर्जन हे संध्याकाळपर्यंत या ठिकाणी केलं जातं. प्रचंड हा उत्साह आहे. आज आनंदाची बाब म्हणजे या ठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी मुबलक आणि वाहतं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. हा दुर्मिळ योग आज या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला आहे. आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी या गणरायाचं विसर्जन आपण या ठिकाणी करणार आहोत. परंतु पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्व अति उत्साही गणेश भक्तांना, तरुण भक्तांना या ठिकाणी विनंती करतो की निश्चित उत्साहामध्ये आपण गणरायाचं विसर्जन या गोदावरीमध्ये करूया. परंतु अतिउत्साह आपल्याला टाळायचा आहे. या पाण्याचा जो वाहतं पाणी आहे याचा फ्लो खूप जास्त आहे, वेग फार जास्त आहे आणि पाण्याची खोली देखील प्रचंड आहे. आपण ज्यावेळेस गणपतीचं विसर्जन करता त्यावेळेस अतिउत्साह टाळा. निश्चित आपण उत्साहाने गणरायाचं आपण या ठिकाणी विसर्जन करूया, परंतु अतिउत्साह या ठिकाणी टाळूया. प्रशासनाने दिलेल्या नियमाचं पालन करून आपण या ठिकाणी आज गणरायाचं या ठिकाणी विसर्जन करूया. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद मित्रांनो.